यानंतर गृहमंत्री अमित शहा यांचे एक्सपोस्ट आपण पाहतोय। आमचे एनडीएतले सहकारी अजित पवार यांच्या निधनाचं वृत्त ऐकून व्यथित झालो। गेली 3.5 दशकं अजित पवारांनी प्रत्येक वर्गाच्या कल्याणासाठी आयुष्य समर्पित केलं। ते जेव्हाही भेटत तेव्हा जनतेच्या कल्याणाचंच बोलत। त्यांचं निधन ही एनडीएचं माझ्यासाठी मोठी हानी आहे। पवार कुटुंबियांप्रती शोक व्यक्त करतो, अशा शब्दात अमित शहांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या। तर यानंतर खासदार राहुल गांधी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे ट्विट, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या सहप्रवाशांच्या अपघाती निधनाची बातमी वेदनादायी आहे। या दुःखाच्या क्षणी मी महाराष्ट्राच्या जनतेसोबत उभा आहे। या दुःखद प्रसंगी मी संपूर्ण पवार कुटुंब आणि प्रियजनांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची प्रतिक्रिया आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली निधनाचं वृत्त ऐकून मला तीव्र धक्का बसलाय। सार्वजनिक जीवनात त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी समर्पित भावनेनं काम केलं। त्यांना सर्वजण प्रेमानं दादा म्हणत असत। जनतेप्रती असलेले प्रेम, तळमळ आणि लोकसेवेची निष्ठा यासाठी ते ओळखले जात। त्यांच्या निधनावर मी अंतःकरणातून शोक व्यक्त करतो। त्यांचे कुटुंबीय, हितचिंतक या दुःखातून सावरावेत यासाठी मी प्रार्थना करतो। कुणाची बेडगाव एकदम बाबा साहेब